होळीला आम्ही इथे आलेलो असल्यामुळे एक इथे उत्सव आपल्याला साजरा होताना दिसतो आहे। होळीमध्ये लावतात तशी एक अति उंच काठी इथे लावण्यात आलेली आहे आणि काही रिच्युअल्स इथे करण्यात येत आहेत। तर आपण इथल्या नागरिकांना विचारू की हे कशासाठी आहे। वर इथे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांनाच विचारू की ह्या जर खांब रोवण्यात आलेला आहे त्याच्या मागचं कारण काय आणि ही काय प्रथा आहे। काका आपलं नाव काय? प्रकाश महादेव घाडी। अच्छा, हा खांब रोवलाय हे काय आहे आणि काय पद्धत आहे ही? हे गावाघराची होळी असते इकडे, चव्हाटा म्हणतो याला। ही चव्हाट्यावरती होळी काल घातली आम्ही, पूर्ण केली आणि आता इथे सगळं भाविक लोक येतात, ते देवाला एक नारळ ठेवतात। हे 5 दिवसांनी आम्ही धूळ मारणार इथे, म्हणजे ते पण येते तर विसर्जन पंचमीला धूळ 5व्या दिवशी आमच्याकडे असतं ते हे करतो आम्ही। आता 5 दिवसांनी धूळ मारणार, मग तिथं विसर्जन करणार आणि नंतर 1 महिन्याने ती होळी तोडायची असते, कट करून टाकायची इथून, असं आहे ते। परंपरा चालू आहे, परंपरा चालू आहे 200 वर्ष माहित नाही, खूप झाली, 400 वर्ष जाऊन गेली आहेत। अच्छा अच्छा, होय होय। हा एक नवीनच प्रकार मी बघितला, कारण कोकणामध्ये कोकणस्थ आहे मी, पण कोकणामध्ये राहत नसल्यामुळे या गोष्टी माहिती नव्हत्या। आपल्याकडनं ही माहिती मला मिळाली, माझ्या माध्यमातून माझे व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचेल। आपलं धन्यवाद।